नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कलाने सर्व चांदेकरांसमोर राहुलचा पर्दाफाश केलेला असतो. राहुलचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो. त्यामुळे सर्व चांदेकर कुटुंब हे राहुलच्या विरोधात गेलेलं असतं. अगदी रोहिणीसुद्धा राहुलच्या विरोधामध्ये असते आणि नैनाला सुद्धा तिची चूक कळलेली असते. नैनाने ज्या मुलावर इतका विश्वास ठेवलेला असतो त्याच मुलाने तिच्यासोबत विश्वासघात केलेला असतो आणि नैनाला खरं कोण खोटं कोण हे सगळं काही कळलेलं असतं. अद्वैतला तिने एवढा मोठा धोका दिला, यामुळे आता तिला पश्चाताप व्हायला लागतो. आणि कला आपली बहीण आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तिच्या पाठीशी उभं राहिलं नाही तेव्हा कला प्रत्येक वेळी तिच्या पाठीशी उभी राहिली, या गोष्टीची जाणीवसुद्धा आता नैनाला व्हायला लागते. नैना सगळ्या गोष्टींचा पश्चाताप करत असते. आतापर्यंत आईबाबांची झालेली बदनामी, त्यांना तिच्यामुळे जो त्रास सहन करायला लागला ते वेगळंच. आपल्या एका चुकीमुळे कलाला जो व्यक्ती आवडत नाही त्या व्यक्तीसोबत तिला राहावं लागतंय, त्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालंय. सगळ्यांना प्रॉब्लेम देणारे फक्त आपण आहोत. आपण आपल्या घरच्यांचा विचार केला नाही, आईवडिलांचा विचार केला नाही, बहिणीचा विचार केला नाही आणि कोण कुठला त्या राहुलवर एवढा विश्वास ठेवला. या गोष्टीचा आता नैनाला खूप पश्चाताप होतो. नैना प्रेग्नंट आहे हे सत्यसुद्धा आता सगळ्यांना समजलेलं असतं आणि नैनाच्या पोटात जे बाळ असतं ते राहुलचंच असतं. तर आता नैना प्रेग्नंट असते हे सत्यसुद्धा आता सगळ्यांना समजलेलं असतं. बाहेर मीडियासमोर सुद्धा ही चर्चा झालेली असते आणि सगळीकडे नैना प्रेग्नंट आहे आणि राहुलचं बाळ तिच्या पोटात वाढतंय अशी चर्चा सुरू होते. त्यानंतर खरे कुटुंबाला सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास होत असतो, कारण आजूबाजूच्या बायका येऊन सारख्या संगीताला टोमणे मारत असतात की बघ तुझ्या मुलीने किती शेण खाल्लंय, पहिल्या लग्नातून पळून गेली आणि गेली तर गेली कोणासोबत, नवऱ्याच्याच भावासोबत, आणि त्याचंच पाप पोटात वाढवतीये. आजूबाजूचे सगळे लोक नैनाला नावं ठेवत असतात. अक्षरशः नैनाचं बाहेर जाणं सुद्धा कठीण झालेलं असतं. एवढंच काय तर संगीता आणि बाबासुद्धा बाहेर जात नसतात, कारण की एवढी बदनामी झालेली असते की त्यांना सुद्धा तोंड दाखवायला जागा नसते. कला नैनाला एक दिवस भेटून सगळं काही समजावून सांगते आणि नैनाला सांगते की नैनाताई, आता जर तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही ही तुझी सगळ्यात मोठी चूक असेल. त्यामुळे आता तुला तुझ्या पायावर उभं राहावं लागेल. तू जर कोणावर अवलंबूनच राहिली नाही तर लोक तुझा फायदाही घेणार नाही. नैना तिला म्हणत असते की कला, आतापर्यंत मी सगळ्यांना छळलंय ग, आईबाबांना छळलं, तुलाही छळलं. कला म्हणते बघ जे झालं ते झालं, आता तुला आईबाबांना सुख द्यायचं आहे की नाही. आणि मग आईबाबासुद्धा आता म्हातारे झाले, बाबांकडनंही काम होत नाही, आईकडनंही काम होत नाही, मग तू का काम करत नाहीस, तू आपलं जगदंबा भंडार का चालवत नाहीस. नैना म्हणते की मला हे सगळं जमेल का. तेव्हा कला म्हणते की तुला नक्की जमेल, आपण एक काम करूया, मी सगळ्या वस्तू वगैरे बनवून ठेवेल, तू फक्त विकायचं काम कर. नैना म्हणत असते की अगं पण बाहेर जाणंसुद्धा माझ्यासाठी मुश्किल आहे, म्हणजे मी माझा चेहरासुद्धा कोणाला दाखवू शकत नाही आहे. कला म्हणते की ताई, जर तू असा विचार करत राहिली तर मग अशीच घरामध्ये पडून राहशील ना, आणि तुला आयुष्यभर असंच पडून राहायचं आहे का. जर तू घराबाहेर निघलीच नाही, घराबाहेर पडलीच नाही तर लोकांना तुला पाहण्याची सवयच होणार नाही. आणि लोकांचा काय संबंध, तुला तुझ्या पायावर उभा राहायचं आहे आणि तुझ्यासाठी तुला जगदंबा भंडारमध्ये काम करायचं आहे. नैना या गोष्टीसाठी तयार होते आणि कलाची जागा आता नैना घेणार असते आणि जगदंबा भंडारमध्ये जाऊन काम करणार असते. एकदा जेव्हा जगदंबा भंडारमध्ये नैना जात असते तर नैनाने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असतो आणि पूर्ण ती पॅक होऊन बाहेर पडत असते. अद्वैतची गाडी तिथून चाललेली असते आणि अद्वैत जेव्हा नैनाला बघतो तर नैना पूर्ण पॅक असते आणि बसची वाट बघत असते. त्याचवेळी आता अद्वैत गाडी थांबवतो आणि नैनाला म्हणतो की नैना, तू कुठे चालली असेल तर मी तुला ड्रॉप करतो, एवढा उन्हातान्हात कशाला बसमधून जातीयेस. तेव्हा नैना म्हणते की नाही अद्वैत, मी जाईल. परंतु अद्वैत नैनाला म्हणतो की नाही, मी तुला लिफ्ट देतो, बस तू. आता नैना आणि अद्वैत दोघंही आता अद्वैतच्या गाडीमध्ये जात असतात. अद्वैत नैनाला विचारतो की नैना तू कुठे चालली आहेस. तेव्हा नैना सांगते की मी जगदंबा भंडारमध्ये आजपासून काम करण्याचं ठरवलंय. अद्वैत म्हणतो की चांगलं आहे, पण मग तू चेहऱ्याला रुमाल का बांधलायस, म्हणजे एवढी झाकून का चालली आहेस चेहरा. तेव्हा नैना सांगू लागते की अद्वैत, चेहरा झाकू नको तर काय करू, मला कुठे हा चेहरा दाखवण्याच्या मी लायकीची राहिली नाही आहे. चेहरा झाकते म्हणजे माझ्या चुकांची शिक्षा भोगते, बाकी दुसरं काहीच नाही. एक काळ होता की या चेहऱ्यावर मला खूप गर्व होता, परंतु आता हाच चेहरा माझा खूप मोठा शत्रू बनला आहे. सगळीकडे माझी नाचक्की झाली आहे. पहिल्यांदा तर मी स्वतःहून इज्जत कमी करून घेतली होती की तुझ्या लग्नातून पळून गेले, तेव्हा तर वेगळी बदनामी झाली होती. त्यानंतर दुसरं लग्न ठरलं होतं तेही मोडलं, कारण राहुलचं बाळ माझ्या पोटात वाढतंय.
आणि जेव्हापासून ही गोष्ट आमच्या गल्लीतल्या लोकांना कळाली आहे तेव्हापासून तर लोक रोज दारावर येत आहे आणि काहीही बोलून जात आहे. जेव्हापासून त्यांना समजलं आहे की माझ्या पोटात राहुलचं बाळ आहे आणि मी प्रेग्नंट आहे, तेव्हापासून आईबाबांची इतकी बदनामी झाली आहे की आईबाबा दोघंही घराबाहेर नाही निघाले. माझ्यामुळे त्यांना खूप सहन करावं लागतंय. माझ्यामुळे कलाला सहन करावं लागलं, माझ्यामुळे तुला देखील सहन करावं लागलं. तुझी तरी काय चूक होती की तू माझ्यावर खरं प्रेम केलंस आणि मी तर तुला शेवटी धोकाच दिला ना. खरं तर मी कोणावर प्रेम करण्याच्या लायकीची नाही आहे, त्यामुळे मला माझं खरं प्रेम कधी भेटलंच नाही. राहुलने माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात केला आणि आता त्याचं बाळ पोटात घेऊन मला इकडे तिकडेच माझं तोंड मारत बसावं लागणार. नैना खूपच इमोशनल झालेली असते आणि अद्वैतला ती सगळी हकीकत सांगत असते. पहिल्यांदा तरी गोष्टी ठीक होत्या. जरी मला राहुलने धोका दिला असता तरी माझं अजून दुसरीकडे लग्न तरी झालं असतं, परंतु आता तर ते पण नाही. आता माझ्या पोटात बाळ आहे ही गोष्ट सगळ्यांना समजली आहे आणि कोण अशा मुलीशी आता लग्न करणार. नैना रडत असते, अद्वैतही इमोशनल झालेला असतो. त्यानंतर जगदंबा भांडारसमोर आता अद्वैत नैनाला सोडून देतो, परंतु बॅकग्राऊंडला मात्र अद्वैत नैनाचाच विचार करत असतो. त्याच्या मनात सारखा नैनाचा विचार करत असतो. नैनाला किती सगळं भोगावं लागतं. शेवटी अद्वैतचं प्रेम हे नैनावर असतं आणि नैनावर तर त्याने खरं प्रेम केलेलं असतं, त्यामुळे नैनाला अडचणीत आणि त्रासात तो बघूच शकत नसतो. त्यामुळे आता घरी गेल्यावर तो खूप मोठा निर्णय घेतो. सर्व चांदेकर फॅमिलीला समोर बोलवतो आणि तो आबांना सांगतो की आबा, मी एक खूप मोठा निर्णय घेतोय आणि तो निर्णय असा आहे की मी ठरवलंय की राहुलचं आणि नैनाचं लग्न लावून द्यायचं. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यात मोठा धक्का बसतो ते कलाला आणि कला अद्वैतला बोलत असते की तुला काय वाटलं, तू जे म्हणशील ते होईल का? मी असं अजिबात होऊन देणार नाही. त्या खोटारड्या आणि माजोड्या राहुलचं लग्न मी माझ्या नैनाताईशी कधीच होऊ देणार नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना त्याने कशा प्रकारे माझ्या नैनाताईला फसवलंय आणि तरीसुद्धा तुला राहुलचं लग्न नैनाताईसोबत लावून द्यायचंय. अद्वैत म्हणतो की अगं कला, मला नैनाची काळजी आहे म्हणून मी बोलतोय. त्याला बोलू लागते की तुला जर खरंच नैनाताईची काळजी आहे ना तर तू राहुलचं लग्न कधीच नैनाताईशी करू देणार नाही. आणि मला माहिती नाही या सगळ्यातून तुला काय करायचंय. या सगळ्यातून तुला तुझ्या भावाला वाचवायचंय, तुझ्या भावाची चूक लपवायची आहे, परंतु माझ्या बहिणीचं काय, तिची काय चूक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. अद्वैत तिला म्हणत असतो की अगं कला, तिच्या पोटात राहुलचं बाळ वाढतंय, नंतर तिला किती प्रॉब्लेम होतील या सगळ्या गोष्टींचे. तर कला म्हणत असते की बाळ वाढतंय म्हणून काय झालं, म्हणून तिने राहुलसोबत लग्न करायचं का आणि यावर एकच उपाय आहे का. कलाचं म्हणणं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतं आणि अद्वैत नैनाच्या बाजूने हा विचार करत असतो. रोहिणीला वाटतं की चला हाच एक बेस्ट पर्याय आहे जेणेकरून राहुल पुन्हा चांदेकर फॅमिलीमध्ये येऊ शकतो आणि चांदेकरांची मनं जिंकू शकतो. म्हणजे त्याने जर आता नैनासोबत लग्न केलं तर काही का होईना लोक जे बोलताय आत्ता त्यांची तोंड तरी बंद होतील आणि चांदेकर फॅमिलीसुद्धा राहुलला ॲक्सेप्ट करेल. त्यामुळे रोहिणी अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला तुझा निर्णय मान्य आहे. जर माझ्या मुलाने शेण खाल्लंय ना तर नैनासोबत लग्नसुद्धा तोच करणार. हळूहळू घरातले सर्वजण अद्वैतच्या या गोष्टीला सपोर्ट करत असतात आणि अद्वैतच्या बाजूने उभा राहतात. परंतु एकटी कलाच असते की ज्या लग्नासाठी अजिबात तयार नसते. त्यानंतर चांदेकर कुटुंब स्वतः खरे फॅमिलीला नैनाबद्दल मागणी घालतं. त्यामुळे संगीता आणि बाबा दोघंही विचार करत असतात. संगीताला तर ऑलरेडी नैनाच्या भविष्याचं पडलेलं असतं, त्यामुळे बाबा आणि संगीता एकत्रात निर्णय घेतात आणि ते विचार करतात की जर नैनाचं लग्न राहुलसोबत झालं तर नैनाला तिच्या हक्काचं घर तरी भेटेल, तिच्या बाळाला हक्काची जागा तरी भेटेल, हक्काचं नाव तरी भेटेल. आणि चांदेकर फॅमिली चांगली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे बाबांचा आणि आईचा निर्णय होतो की आपण नैनाचं लग्न राहुलसोबत लावून देऊयात. कला नैनाला समजावत असते की नैनाताई, तू प्लीज असं करू नकोस, तू प्लीज राहुलशी लग्न करू नकोस. परंतु जेव्हा चांदेकरांकडून नैनासाठी प्रपोजल आलेलं असतं तेव्हा नैना मात्र कुठली कला, कोण कला अशी होऊन जाते आणि म्हणत असते की हे बघ नैना, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी एका मुलावर प्रेम केलंय, त्यामुळे मला ज्या मुलासोबत लग्न करायचंय ते मी करेन आणि ही संधी मी का गमवू. जर मला माझ्या स्वतःचं नाव भेटणार असेल, माझ्या बाळाला जर नाव भेटणार असेल तर मी हे लग्न का करू नये. माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का आणि एका प्रेग्नंट मुलीसोबत कोण लग्न करणार आहे. नैना आता कलाचंही काही ऐकून घेत नाही आणि त्यामुळे आता खरे फॅमिलीने सुद्धा चांदेकरांना सांगितलेलं असतं की ते या लग्नासाठी तयार आहेत. खरे कुटुंबाचे आणि चांदेकर कुटुंबाचे पुन्हा एकदा संबंध जुळून येणार असतात आणि पुन्हा एकदा राहुलचं आणि नैनाचं लग्न ते लावून देणार असतात. तर राहुलच्या आणि नैनाच्या लग्नामध्ये पुढे काय काय होणार याचे ट्विस्ट आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत. परंतु अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.